परिषद आहे, काय सांगाल, काय मुख्य उद्देश आहे? मुंबईमध्ये वादग्रस्त सनबर्नचा कार्यक्रम होणार आहे। गोव्यामधून बंगलोरमधून ज्या सनबर्न कार्यक्रमाची हकालपट्टी झाली होती तो कार्यक्रम आता मुंबईमध्ये 19, 20, 21 डिसेंबर या दिवशी होत आहे। नशाविरोधी संघर्ष अभियानाच्या माध्यमातून हा सनबर्नचा कार्यक्रम मुंबईमध्ये होऊ नये, मुंबईतूनच नाही तर महाराष्ट्रातून हद्दपार व्हावा यासाठी आम्ही शासनाला आवाहन करत आहोत। केवळ काही पैशांच्या महसुलासाठी आपल्या भावी तरुण पिढीला पणाला लावणारा हा सनबर्नचा कार्यक्रम होऊ नये यासाठी नशाविरोधी संघर्ष अभियान अनेक कार्यक्रम घेत आहे। यासाठी आम्ही आंदोलनं घेत आहोत। वेळ पडली तर ज्या दिवशी सनबर्नचा कार्यक्रम होईल त्या दिवशी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, त्यामुळे की सनबर्न हा इथून हद्दपार होईल, हा कार्यक्रम बंद पडेल। आतापर्यंत कोणाकोणाला निवेदन दिले, या संदर्भात कोणाकोणाशी आपण चर्चा केली आणि काय सकारात्मक उत्तर आहे? आतापर्यंत आपण मुंबईचे जिल्हाधिकारी श्रीमती आचल गोयल, मुंबईचे सहआयुक्त, मुंबईचे कायदा आणि सुरक्षाचे पोलीस आयुक्त सहआयुक्त यांना दिलेले आहे, मुंबईचे आयुक्त पोलीस आयुक्त यांना दिलेले आहे, बाल हक्क कमिशन यांनाही श्री लक्ष्मण राऊत यांना दिलेला आहे, राष्ट्रीय मानव अधिकार यांना सुद्धा आपण हा कार्यक्रम अशा प्रकारचा वादग्रस्त कार्यक्रम इथे होत आहे याविषयी तक्रार केलेली आहे। बरं, मग त्यांचं काय उत्तर होतं? अजून त्यांचं उत्तर आलेलं नाहीये, आपण तक्रार केलेली आहे। मैडम, आप इसके बारे में क्या बोलेंगे? ये जो रोज का लाखों रुपए का पकड़ता है ड्रग, बाद में उसके बाद तो कुछ किधर जाता है पैसा? हम वो जहाँ पर वो जो पैसा मिलता है तो उसके लिए हमें जो भी लीगल एक्शन है तो हम लेने वाले हैं। यू शुड इन्फॉर्म द पुलिस ऑल्सो कि बाय व्हाट इज एक्शन। तो हम वो सारी जो प्रक्रिया जो लीगली करने की है तो वो हम पुलिस के माध्यम से ही करने वाले हैं। सनबर्नचे दुष्परिणाम म्हणजे काय ना, तिकडे आता बघा तुम्ही 12 वर्ष आणि त्याच्या पुढच्या मुलांना एंट्री दिलेली आहे। 12 वर्षाचा मुलगा म्हणजे मुलं म्हणजे 7वीतली मुलं ज्या कार्यक्रमामध्ये यथेच्छ दारू मिळणार आहे त्या ठिकाणी तुम्ही मुलांना घेता, म्हणजे ते दारू मिळणार हे तिकडे आहेच, म्हणजे तिकडे तुम्हाला ऑनलाईन तुम्हाला जे दिलेलं आहे तिकीट आहे त्याच्यावरच तुम्हाला दिलेलं आहे। मग ते कितपत योग्य आहे? अशा वातावरणामध्ये एवढ्या संस्कारक्षम वयाच्या मुलांना आपण तिकडे घेऊन जाणार, त्यांच्यावर कुठलेही संस्कार होणार आहेत? ही सगळी पाश्चिमात्य संस्कृती आहे। या पाश्चिमात्य संस्कृतीचा उदो करणारा हा सनबर्न कार्यक्रम आहे आणि त्याचे परिणाम आपल्यावर होत आहेत। आज मुलं आई वडिलांचं ऐकत नाही, आज त्यांच्यावर जे पाश्चिमात्याचे संस्कार होत आहेत त्यामुळे चुकीच्या मार्गाला जात आहेत। आज ड्रग्स आज शाळेमध्ये, आता माझ्या बाजूला मोकळा श्वास फाउंडेशनचे अध्यक्ष बसलेले आहेत श्री राजेश सावंत। हे जेव्हा शाळेमध्ये जातात तेव्हा शाळेच्या मुलांच्या दप्तरातून ई सिगरेट्स मिळतात, अगदी सहजतेने मुलं ई सिगरेट सोडतात। हे सर्व दुष्परिणामच आहे। मॅडम, हे कुठेतरी सिनेमामुळे होतं असं नाही तुम्हाला वाटत का? हे सिनेमामुळे सुद्धा गेली अनेक वर्ष होत आहे। OTT प्लॅटफॉर्ममधून जे चुकीचं मार्गदर्शन मुलांना केलं जातं त्याच्यामधून पण होत आहे। पण हे जे सनबर्नचा कार्यक्रम आहे हा ट्रेंड सेटर आहे। चुकीचे ट्रेंड आज आमच्या समाजामध्ये आमच्या भावी पिढीच्या मनामध्ये सेट केले जातात। आज आता जे सनबर्नचं तिकीट हातामध्ये घेऊन फोटो काढतात, मी तर सनबर्नला जाऊन आलो, पण दुसऱ्या मुलांच्या मनामध्ये सुद्धा ती इच्छा निर्माण होते की मला पण सनबर्नला जायला पाहिजे, असे ट्रेंड्स निर्माण होत आहेत आज। बरं, सनबर्नचे जे आयोजक आहेत ते कोण आहेत? सनबर्नचे आयोजकांना आम्ही हे केलं, आम्ही तुम्हाला जेव्हा केलं तर व्यवस्थित आम्हाला नक्की